आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जुन्या दगडी मंडपातून पाणी गळती. कोट्यवधी रुपये खर्च करून जतन आणि संवर्धनाचं काम होऊन सुद्धा गळती होत असल्यानं वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. ठाण्यातला जुना कोपरी पूल 8 दिवस बंद राहणार. गर्डर बसवण्याचं काम सुरू होणार असल्यामुळे पुढचे 8 दिवस पूल वाहतुकीसाठी बंद राहणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांचा विचित्र अपघात. 15 ते 20 वाहनं एकमेकांना धडकल्याची माहिती. एकाचा मृत्यू, 30 ते 35 जण जखमी झाल्याचीही माहिती. सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका. नाशिकच्या पंडित कॉलनीतली घटना. जवळपास 1.5 तास लिफ्टमध्ये अडकले होते तरुण. साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे कोयना धरणातनं मोठा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचं आंदोलन. शेट्टींकडे 500 एकर जमीन असल्याचा क्षीरसागर यांचा आरोप. राजू शेट्टींचं क्षीरसागर यांना बिंदू चौकात येण्याचं आव्हान. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी. आजपासून कोकण रेल्वेची खास कार रोरो सेवा सुरू. पुणे विमानतळावर 10 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. पुणे कस्टम्स विभागाची मोठी कारवाई. बँकॉकहून पुण्याला आलेल्या प्रवाशावर कारवाई. रत्नागिरीमधल्या खेड इथल्या लोटे MIDCमध्ये भीषण आग. विनती ऑर्गॅनिक कंपनीत स्फोट. दुर्घटनेत एक कामगार गंभीर जखमी. बुलढाण्यामध्ये गाय चोरीच्या संशयावरनं तरुणाला मारहाण. धर्म विचारत दलित तरुणाला केली बेदम मारहाण. मारहाणीमध्ये तरुणाचा एक डोळा निकामी. नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. इव्हनिंग पल्समध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. मात्र त्याआधी हेडलाईन्स पाहूया. सध्या राजकीय संकटात सापडलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे दर्शनासाठी शनी मंदिरात. कोकाटेंची 7.5 दूर होणार का, अशा चर्चांना सध्या उधाण. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची शक्यता. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर. तब्बल 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं स्पष्ट. कराड प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळाल्यास संधी देऊ. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवारांचं सूचक वक्तव्य. क्लीन चिट कुणाला द्यायची आधीच ठरलेलं असतं. धनंजय मुंडेंच्या क्लीन चिटवरनं राऊतांचं वक्तव्य. तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यासाठी इतकी घाई का, राऊत यांनी अजित पवारांना विचारला सवाल. नाशिकमधली वनविभागाची जमीन लाटल्याच्या प्रकरणी नेमिनाथ जैन शिक्षण संस्थेची प्रशासनाकडनं चौकशी. लोकशाही मराठीनं केला होता पर्दाफाश. राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका. मोदींना माध्यमांनीच मोठं केल्याचा राहुल गांधींचा आरोप. आणि बेलापूरमध्ये गुगल मॅपच्या नादात कार पडली खाडीत. सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला. इव्हनिंग पल्सच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत. ती म्हणजे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शुक्रवारी पुण्यामध्ये रात्री 2 तास जिजाई इथल्या निवासस्थानी चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे.
सुनील तटकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेली चर्चा सुद्धा अजित पवारांना कळवल्याचं समजतंय. सातत्यानं सरकारला अडचणी निर्माण होत असल्यामुळे राजीनामा घेण्याशिवाय पर्याय नसल्याची बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या